दुबईला फिरायला येत आहे आणि गोल्डसूक नाही पाहणार, मग पाहिलंयच काय तुम्ही? कारण दुबईमध्ये गोल्डसूक किंवा हे सोन्याचा जो बाजार आहे तो इतका इम्पॉर्टंट आहे ना, हे पाहिल्याशिवाय दुबई पाहणं अधुरंच मानलं जातं. तर आज मी आणि गौरी गोल्डसूक फिरायला आलो होतो. एवढ्या जास्त क्वांटिटीमध्ये सोनं बघण्यासाठी ना कुठंतरी नशीबच लागते, कारण एवढे जास्त सोन्याचे आयटम्स आणि हे सगळं होतं ना, एकदम फ्री ऑफ कॉस्ट आपण बघू शकतो. तुम्ही बघू शकता की किती किती मोठे मोठे ड्रेस, किती मोठे ज्वेलरी वगैरे त्यांनी बनवलं आहे. आणि नॉर्मली आपण सोन्यापासून बनवलेली ज्वेलरी बघतो, पण कपडे, शॉर्ट्स, डोक्यावरती घालण्यासाठी मास्क, हातामधलं, पायामधलं हे पाहणं थोडंसं वेगळंच आहे. एवढं सगळं सोनं बघून फक्त एकच मनात प्रश्न पडतो, ते कोणी घेत पण असेल का नाही? कारण एवढं जास्त कोण घालत असेल? त्याला भीती पण वाटत नसेल का की एवढं घालून फिरण्यासाठी? त्यानंतर मेन म्हणजे आम्ही अंगठी बघितली, सगळ्यात मोठी सोन्यापासून बनलेली अंगठी आहे. गिनीश वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पण मेन्शन आहे. त्यासोबत साईडला आम्हाला कवर बघायला मिळाला, चष्मा बघायला मिळाला, शॉर्ट्स, ड्रेस वगैरे खूप काही बघायला मिळालं सोन्याचं. इथं आल्यावर फक्त आपण आश्चर्यच व्हायचं आहे की एवढ्या सोन्याचं ते कपडे कसे काय बनवू शकतात असं. त्यानंतर आम्ही स्टोअरला गेलो होतो, कारण उद्या आम्हाला पिझ्झा बनवायचा आहे. पिझ्झाचं साहित्यच घ्यायला गेलो होतो. सो थोडंफार पिझ्झाचे बेस आणि व्हेजिटेबल्स वगैरे घेऊन आम्ही घरी निघालो की बाय.